लेटेस्ट लीव्स परत जस्ट हाताने थोडे हे करून क्रश करून घालायचं. त्यानंतर काकडी. आता ह्यात मशरूम्स घालूया. येस. काकडीचे उपयोग किती प्रकारचे असतात बघा. काकडीची कोशिंबीर होऊ शकते, काकडी ह्याच्यात जाऊ शकते, आपण सकाळी खाऊ शकतो, दुपारी खाऊ शकतो, संध्याकाळी रात्री पण खाऊ शकतो मीठ लावून. तर ह्यात आपण दलिया ॲड करू. ओके. दलियाचा फायदा असा की हा फायबरमध्ये खूप चांगला आहे, रिच आहे फायबरमध्ये. म्हणजे आपण नेहमी कसे पास्ता सॅलड वगैरे बनवतो, तर पास्ता म्हणजे फक्त मैदा झाला, तो काही आपल्या शरीरासाठी इतका चांगला. हे सर्वात चांगलं. ओके. आता काय करायचं ते? आता हे ड्रेसिंग ह्याच्यामध्ये मिक्स करूया. हे ड्रेसिंग छान व्हायला पाहिजे. हो. तर पुढचं सगळं जमेल गणित. आपण ह्याच्यात वेगळं मीठ नाही घातलंय कारण की ड्रेसिंगमध्ये ऑलरेडी मीठ आपण घालून घेतलं. आणि आता हे परत नीट टॉस करायचं. सगळं इन्ग्रेडियंट्स नीट मिक्स झाले पाहिजे ते. मशरूम्समध्ये पण चांगले विटॅमिन मिनरल्स आहेत. बी व्हिटॅमिन भरपूर असतं त्याच्यामध्ये. ओके. आणि जर ते सन एक्सपोज मशरूम असतील तर त्याच्यामध्ये विटॅमिन डी ही असतं. त्यामुळे एक चांगला व्हेजिटेरियन. हे आता आपण फक्त गार्निशिंग राहतं. जर तुम्ही बाउलमध्ये सर्व करणार असाल, घरी पाहुणे वगैरे आले असतील तर आपण त्याला ओके जस्ट सर्व करू शकतो. क्या बात आहे. क्या दिख रहा है. देख मस्त आहे की नाही. असं मला तोंडाला पाणी सुटलेलं नाही, पण असं असं ऑलरेडी खाऊन झालंय असं मला वाटतंय. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती.